हॅलो फ्रेंड्स, मी प्राजक्ता मॅम स्वराज अकॅडमी अकोला या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचे स्वागत करते। आज आपण क्लास 5 चा चॅप्टर नंबर 2 नंबर वर्क्स यामधला प्रॉब्लेम सेट 6 बघणार आहोत। चला तर बघूया। बघा, प्रॉब्लेम सेट 6 मधला क्वेश्चन नंबर 1। क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय दिलेला आहे? राइट द प्रॉपर सिम्बॉल नंबर 1 अँड सिम्बॉल नंबर 2 इन दिस बॉक्स। आपल्याला हे दोन सिम्बॉल दिलेले आहेत। या सिम्बॉलचा यूज करून या बॉक्स मध्ये आपल्याला बिगर नंबर कुठला आहे तो दाखवायचा आहे। मग बघा, बिग नंबर असल्यावर आपण ही साइन, या दोन साइन दिलेल्या आहेत। मग कसं लक्षात ठेवायचं? दोन्ही साइन्स दिसताना कशा दिसतायत? आपल्याला थोड्या थोड्या सेमच दिसतायत। मग कन्फ्यूज व्हायचं नाही। बघा, काय करायचं? बिग नंबर जर असला, फॉर एक्झाम्पल बघा, इथे आहे 5 आणि इथे आहे 10। मग आता हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे 10 नंबर कसा आहे? बिग आहे। मग 10 नंबर बिग आहे आणि 5 नंबर स्मॉल आहे। मग याला आपण कसं दाखवणार? तर बघा, सिंपल असा व्ही करायचा। 2 लाईन्स ज्याच्याकडे असतील त्याला काय सांगायचं? बिग नंबर। आणि 1 लाईन ज्याच्याकडे असेल तो कोणता? मग स्मॉल नंबर। मग बघा, 10 कुठला आहे? 10 आहे बिग नंबर आणि 5 कसा आहे? 5 आहे स्मॉल। मग आपण काय करणार आहे? अशी साइन, व्ही साइन। व्ही कोणाकडे आहे? बघा, 2 लाईन सांगितल्या मी आता। मग कोणती साइन देणार आहे आपण? अशी व्ही वाली। लक्षात आलं? यावरच आपला हा एक्झाम्पल्स हे प्रॉब्लेम्स आहेत दिलेले, हे आपण याच्यावरच डिपेंड आहेत। चला तर आता बघू। बघा, फर्स्ट प्रॉब्लेम मध्ये काय दिलेला आहे? नंबर 5705। नेक्स्ट काय दिलेला आहे? 15705। बघा, आता सांगा मला, 15705 हा बिग आहे की 5705 बिग आहे? तर कुठला बिग आहे? 15705। मग कशी साइन देणार आहात? तर बिग वाली। मग इथे कोणती साइन येईल? बघा, 15 आहे, मग त्याच्याकडे काय देणार आहेत आपण? 2 साइन वाली। बघा, लक्षात येत आहे? नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये काय आहे दिलेलं? बघा, 22,74,705। नेक्स्ट त्याच्या समोर काय दिलेलं आहे? 12,74,705। मग आता इथे सांगा, 22 लाख मोठे आहेत की 12 लाख मोठे आहेत? काय मोठे आहेत? तर 22 लाख। मग आता 22 लाख मोठे आहेत, मग कशी साइन येणार आहे? बिग नंबरची। मग इकडचीच येईल का? नाही, त्याच्याकडे काय करणार आहे आपण? 2 लाईन्स देणार आहे। बघा, कशी साइन येणार आहे? 2 लाईन्स वाली साइन। नेक्स्ट प्रॉब्लेम काय आहे? 35,33,302। त्याच्या समोर कुठला अंक दिलाय आपल्याला? चला काउंट करू। 35,32,302। बघा, इथे कन्फ्यूज करायसाठी दिलेला आहे। बघा, इथे नंबर सेम दिलेले आहेत दिलेले सेम, लास्टचे नंबर सेम दिलेले आहेत। मग आता बघा, इथे कन्फ्यूज व्हायचं नाही। 35,33,302 इथे काय आहे? 35,32,302। मग आता बघा, 32 मोठे आहेत की 33? तर कोणते मोठे आहेत? तर 33। मग नंबर कुठला मोठा आहे? पहिला वाला, म्हणजेच कोणता? 35,33,302। मग याच्याकडे कुठली साइन द्याल? हा मोठा आहे, मग याच्याकडे किती राहतील लाईन्स? तर 2 लाईन्स। म्हणजे कसं? अशी वाली, ही वाली साइन येणार। मग चला लिहा, त्याच्याकडे किती लाईन्स येतील? 2 लाईन्स येतील। नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये काय दिलेलं आहे? बघा, 99,999। नेक्स्ट काय दिलेलं आहे? बघा, 9,99,999। इथे समजत आहे आपल्याला। मग साइन नंबर कुठला मोठा आहे? तर 9,99,999। मग आता याच्याकडे कशी साइन येईल बेटा? त्याच्याकडे 2 लाईन्स वाली साइन येणार। नेक्स्ट प्रॉब्लेम काय आहे? चला बघा, 4,80,009। बघा, 4,80,009 आणि इथे काय दिलेलं आहे? 4,90,008। मग आता कुठला मोठा आहे? 8 मोठा आहे की 90 मोठी आहे? बघा, कुठला मोठा आहे? तर 4,90,008। मग कुठली साइन येणार? तर याच्याकडे 2 लाईन्स वाली साइन येणार। नेक्स्ट प्रॉब्लेम बघा काय आहे? 35,80,177।
आणि त्याच्या समोर कुठला नंबर दिलेला आहे तर 35,88,172. बघा मग आता इथे कन्फ्यूज व्हायचं नाही, सेम सेम येतात तिथे नंबर. बघा 35,80,177 आणि इथे काय दिलेलं आहे 35,88,172. मग नंबर कुठला मोठा तर 35,88,172. मग आपण साइन कशी देणार आहे तर साइन देणार आहे त्याच्याकडे 2 लाईन्स वाली साइन. बघा दिली आपण 2 लाईन्स वाली साइन 1 आणि 2. बघा इथे आपला क्वेश्चन नंबर 1 हा कंप्लीट झाला आहे. या क्वेश्चन मध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही, शांततेत बिग नंबर कुठला स्मॉल नंबर कुठला हा बघून आपण सांगितल्याप्रमाणे साइन तिथे पुट डाऊन करायची. यानंतर आपण बघूया क्वेश्चन नंबर 2. चला तर क्वेश्चन नंबर 2 बघूया. क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला सॉल्व द प्रॉब्लेम्स गिवन बिलो. प्रॉब्लेम दिलेला आहे प्रॉब्लेम नंबर 1. द स्वयंसिद्धा सेविंग ग्रुप्स मेड 3,45,000 पापड अँड while the Swabhimani groups made 2,95,000. Which groups made more पापड. बघा या हे 2 ग्रुप्स दिलेले आहेत. या 2 ग्रुप पैकी पापड कोणत्या ग्रुपनी जास्त प्रमाणात बनवलेले आहेत असा आपल्याला क्वेश्चन इथे विचारलेला आहे. चला तर मग आन्सर राईट डाऊन करूया. बघा स्वयंसिद्ध ग्रुपने किती केले आहे 3,45,000 पापड. मग चला लिहू आपण इथे आन्सर मध्ये काय आहे स्वयंसिद्धा ग्रुपने किती केले पापड. चला बघा 3,45,000 आणि नेक्स्ट कुठला ग्रुप आहे तर स्वाभिमानी. मग स्वाभिमानी ग्रुपने किती केले स्वाभिमानी ग्रुपने किती केले तर 2,95,000 पापड. बघा आता आपण लिहिलंय. बघा इथेच आपल्याला दिसते मोर पापड, सगळ्यात जास्त पापड कोणत्या ग्रुपने केलेले आहेत हे इथे दाखवायचं आहे. मग बघू स्वाभिसिद्धांनी किती केले 3,45,000 पापड आणि स्वाभिमानीने किती केले तर 2,95,000. मग आता इथे बघा 2 लाख मोठे की 3 लाख मोठे तर 3 लाख. मग कोणी केले स्वयंसिद्धांनी केले. मग आपल्याला सांगितलं होतं मी पहिल्या क्वेश्चन मध्ये की ज्यामध्ये नंबर मोठा असला त्याला कोणती साइन द्यायची तर त्याच्याकडे 2 लाईन्स असल्या पाहिजे ही वाली साइन द्यायची. मग आपण देऊया साइन. बघा मग कोणी जास्त पापड केले तर स्वयंसिद्धा या ग्रुपने जास्त पापड तयार केलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे चिल्ड्रन्स ऑफ द प्रायमरी स्कूल इन अहमदनगर डिस्ट्रिक्ट collected 2 lakh seeds while those in Pune district collected 3,25,000. Which children collect the more seed. इथे बघा पुणे डिस्ट्रिक्ट मधले आणि अहमदनगर डिस्ट्रिक्ट मधले स्कूल मधल्या चिल्ड्रन्सनी काय केले प्रायमरी चिल्ड्रन्स यांनी काय केले स्कूल मधल्या की सीड्स जमा केलेले आहेत. मग ते सीड्स किती जमा केले आहेत बघा तर अहमदनगर वाल्यांनी किती केले आहेत तर 2 लाख सीड्स जमा केलेले आहेत आणि पुणे डिस्ट्रिक्ट वाल्यांनी किती केलेले आहेत तर 3,25,000 सीट्स जमा केलेले आहेत. मग चला आपण लिहूया अहमदनगरने किती केलेले आहेत तर 2 लाख सीट्स. नेक्स्ट कुठला आहे पुणे डिस्ट्रिक्ट मध्ये किती केलेले आहेत पुणे डिस्ट्रिक्ट वाल्यांनी किती केले आहेत तर 3,25,000 सीड्स काय केलेले आहेत कलेक्ट केलेले आहेत. मग बघा 2 लाख मोठे की 3,25,000 मोठे तर 3,25,000 हे मोठे आहेत. म्हणजे पुणे डिस्ट्रिक्ट वाल्यांनी 3,25,000 सीड्स काय केलेले आहेत कलेक्ट केलेले आहेत. मग इथे कशी साइन येईल बेटा या बॉक्स मध्ये बघा मोठी साइन म्हणजे कोणती ज्याला 2 लाईन्स येतील ती साइन कोणाकडे येईल बिग नंबर वाल्याकडे. मग चला देऊया. मग बघा मोअर सीड्स कलेक्ट कोणी केलेले आहेत तर मोअर सीड कलेक्ट केलेले आहेत पुणे डिस्ट्रिक्ट वाल्यांनी. बघा आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम कडे वळूया. चला थर्ड प्रॉब्लेम बघू. थर्ड प्रॉब्लेम मध्ये द नंबर ऑफ पीपल हु वर्क्स टू पार्ट इन द
Republic Day flag hosting ceremony was 2,01,306 in Pandharpur Taluka and 1,97,208 in Malsiras Taluka. In which taluka did a larger number of people participate? फ्लॅग होस्टिंग या सेरेमनी मध्ये एक दोन तालुक्यांनी भाग घेतलेले आहेत. कोणकोणता तालुका आहे? एक दिलेला आहे पंढरपूर तालुका आणि एक दिलेला आहे मालशिरस तालुका. तर पंढरपूर तालुक्यामधून 2,01,306 या एवढ्या पीपल्सनी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलेला आहे आणि मालशिरस तालुक्यामधून 1,97,208 या एवढ्या पीपल्सनी पार्टिसिपेट केलेला आहे. आणि आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे की या दोन तालुक्यामधून सर्वात जास्त पीपल्सनी पार्टिसिपेट कोणत्या डिस्ट्रिक्ट मधून पार्टिसिपेट जास्त पीपल्सनी केलेला आहे? तर बघू, आन्सर बघूया. बघा, फ्लॅग होस्टिंग या कार्यक्रमामध्ये पंढरपूर तालुका, कुठला तालुका दिलाय? पहिला पंढरपूर तालुका. पंढरपूर तालुक्यामधून किती पर्सन आले आहेत? तर 2,01,306. नेक्स्ट कुठला तालुका दिलाय त्यांनी? मालशिरस. या तालुक्यामधून किती आले आहेत पर्सन? तर 1,97,208 एवढ्या पर्सननी याच्यामध्ये पार्टिसिपेट केलेला आहे फ्लॅग होस्टिंग या कार्यक्रमामध्ये. मग बघा, आता पंढरपूर तालुक्यामधून 2,01,306 एवढे पर्सन आले आणि मालशिरस तालुक्यामधून 1,97,208. मग आता याच्यामधला बिगर नंबर कुठला आहे? तर 2,01,306. मग बिगर नंबरकडे कशी साईन द्यायची आहे? बिग कोण आहे? तर पंढरपूर तालुका. मग बिग साईन कशी द्यायची आहे? त्याच्याकडे 2 लाईन्स असल्या पाहिजे. बघा, तर मग आपल्याला क्वेश्चन काय विचारलेला आहे त्यांनी की किती पीपलनी पार्टिसिपेट केलेला आहे? जास्त नंबरवाले. तर कोणता आहे? तर पंढरपूर तालुका. पंढरपूर तालुक्यामधल्या लोकांनी रिपब्लिक डेच्या प्रोग्रामला, सेरेमनीला 2,01,306 एवढे पीपल्स तिथे काय होते? प्रेझेंट होते. मग नंबर कुठला जास्त आहे? तर आपला पंढरपूर तालुक्यातला. कळलं? आता आपण प्रॉब्लेम 4 कडे वळूया. प्रॉब्लेम नंबर 4. बघा, प्रॉब्लेम नंबर 4 मध्ये काय आहे? At an exhibition in Annapurna Saving Groups sold goods worth 5,12,345. The Nirman Group sold goods worth 4,12,900. This figure was rupees 4,33,000. The Surjan Group and 5,11,937 फॉर सावित्रीबाई फुले ग्रुप. या क्वेश्चन मध्ये अन्नपूर्णा ग्रुप, सुरजन ग्रुप आणि सावित्रीबाई फुले ग्रुप आणि निर्माण ग्रुप या ग्रुप्सनी काय केलेले आहेत? पैसे दिलेले आहेत. आणि यांनी काय केलंय? याच्यामध्ये आपल्याला त्यांनी 3 क्वेश्चन दिलेले आहेत. 3 क्वेश्चन मग काय केलं त्यांनी? चला क्वेश्चन नंबर, चला प्रॉब्लेम नंबर 4. At an exhibition in Annapurna Saving Groups sold goods worth rupees 5,12,345. The Nirman Group sold goods worth rupees 4,12,900. This figure was rupees 4,33,000. The Surjan Group and rupees 5,11,937 for Savitribai Phule Groups. यामध्ये एका एक्झिबिशन मध्ये अन्नपूर्णा ग्रुप, सुरजन ग्रुप, निर्माण ग्रुप आणि सावित्रीबाई फुले ग्रुप यांनी त्यांच्याकडचा माल त्या एक्झिबिशन मध्ये विकला. आणि आपल्याला प्रश्न काय दिला आहे? तर विच ग्रुप हॅड द लार्जेस्ट सेल. मग सगळ्यात जास्त माल कोणत्या ग्रुपनी सोल्ड केला? चला बघा, मग सगळ्यात मोठा ग्रुप कुठला आहे? आता आपण नंबर त्यांचे काउंट करू रुपीज मध्ये. अन्नपूर्णा ग्रुपने किती माल विकला? 5,12,345. मग निर्माण ग्रुपने किती विकला? तर निर्माण ग्रुपने 4,12,900 रुपीज. त्याच्यानंतर आपला सुरजन ग्रुपने किती विकला? बघा 4,33,000 एवढा रुपीजचा माल विकला. नेक्स्ट सावित्रीबाई फुले यांनी किती विकला? तर 5,11,937
937. मग बघा लार्जेस्ट कुणाचा आहे तर अन्नपूर्णा ग्रुपचा. अन्नपूर्णा ग्रुपने किती विकलाय माल, किती रुपयाचा माल विकलाय तर 5,12,345. मग आपण राईट डाऊन करू. चला अन्नपूर्णा ग्रुप. अन्नपूर्णा ग्रुप तर अन्नपूर्णा ग्रुपने किती केलाय माल, किती रुपयाचा माल विकलाय तर 5,12,345 रुपीजचा माल त्यांनी काय केलाय त्या एक्झिबिशन मध्ये विकलाय. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे तर विच ग्रुप हॅड द स्मॉलेस्ट. मग कोणत्या ग्रुपनी कमी माल त्या एक्झिबिशनला दिलेला आहे तर बघू कमी माल कोणत्या ग्रुपनी दिलेला आहे तर बघा आपल्याला इथे दिसतंय निर्माण ग्रुप. निर्माण ग्रुपनी 4,12,900 एवढ्या रुपीजचा माल त्यांनी काय केला तिथे सोल्ड केला. मग काय येईल आपलं निर्माण ग्रुप. मग निर्माण ग्रुपने किती केला बघा 4,12,900 एवढ्या रुपीजचा माल त्यांनी काय केला तिथे सोल्ड केला एक्झिबिशनला. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे आपला राईट द सेल्स फिगर्स इन असेंडिंग ऑर्डर. आता आपल्याला जे रुपीज मध्ये त्यांनी जे माल त्यांनी विकला होता जेवढ्या रुपयाला तेवढा त्यांना काय म्हणते तो कसा लावा म्हणते असेंडिंग ऑर्डरनी लावायचा आहे. मग बघा असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय, असेंडिंग ऑर्डर म्हणजे कमी अंकांपासून मोठ्यांपर्यंत जाणे. मग बघू आपले कमी अंक कमी रुपीज कुठे आहे तिथे कमी रुपीज कोणाचे आहेत तर निर्माण ग्रुपचे किती आहेत 4,12,900. मग असेंडिंग ऑर्डर नुसार आपण पहिले लिहूया. बघा 4,12,900 लिहिले. असेंडिंग ऑर्डरने आपण सुरुवात केली. नेक्स्ट याच्यापेक्षा मोठा कुठला आहे बघा 4,33,000. 4,33,000. नेक्स्ट कुठला आहे तर 5,11,937. 5,11,937. मग लास्ट सगळ्यात मोठा डिजिट सगळ्यात मोठा नंबर कुठला दिसतोय आपल्याला इथे बघा 5,12,345. बघा लावले आपण असेंडिंग ऑर्डर नुसार. हा स्मॉल नंबर त्याच्यापेक्षा थोडा बिगर नंबर त्यापेक्षा बिग आणि नंतर सगळ्यात बिग म्हणजे हे झालं आपलं असेंडिंग ऑर्डर नुसार. असेंडिंग ऑर्डर नुसार आपण हा सगळा क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या स्वराज अकॅडमी अकोला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत थँक्यू.